श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी अजय जोशी गुरुजी तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत 23/4/2024 रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. त्या दिवशी आपल्याला काय उपासना मारुतीची करता येईल व मारुतीचा आशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त करता येईल आणि हनुमान जन्मोत्सव आपल्याला कसा साजरा करता येईल, त्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. कलियुगात हनुमान असा देव आहे की तो लवकर प्रसन्न होणार आहे. कलियुगामध्ये जर मारुती आपल्यावरती प्रसन्न झाला तर आपल्या घरामध्ये सुख शांती आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर इच्छा मनोकामना परिपूर्ण होतात आणि व्यवसाय नोकरी याच्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं. म्हणून कलियुगामध्ये मारुतीची उपासना करावी. त्याचबरोबर ज्या लोकांना साडेसाती आहे त्यांनी मारुतीची उपासना करावी व आता ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी जरी हा उपाय केला तरी त्यांना साडेसातीतून साडेसातीमधला खूप त्रास कमी होऊन त्यांना मारुती राया लवकर प्रसन्न होईल आणि शनी साडेसातीचा त्रास कमी होईल. चला बघूया आपण आपल्याला या दिवशी आपल्याला काय काय उपासना करायची आहे, कशी करायची आहे. सर्वप्रथम त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून मारुती रायाच्या मंदिरात जायचं आहे. ज्या मंदिरात जन्मोत्सव असेल तुम्ही त्या मंदिरात जा. त्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा. जेवढी तुम्हाला मारुती रायाची सेवा करता येईल तिथे तुम्हाला जर अन्नदान करता आलं तर तुम्ही अन्नदान करा. त्याचबरोबर तेथील जे काही नियोजन आहे त्या नियोजनाला जे काही तुमच्याकडून सहकार्य करता येईल ते तुम्ही करा. हे केल्याने सुद्धा तुम्हाला मारुती राया प्रसन्न होणार आहे आणि तुमची इच्छा मनोकामना परिपूर्ण करून देणार आहे. त्या दिवशी मंदिरात गेल्यानंतर मारुती रायाला पंचोपचार पूजन करा. मारुतीला एक फूल वाहा, शेंदूर वाहा, लाल फूल वाहा, रुईचे पानं वाहा, रुईचं फूल वाहा, मारुती रायाला नमस्कार करा आणि त्यातील नियोजित कार्यक्रमाला सहभागी होऊन तुमचा हातभार लावा. हे जरी केलं तरी तुमच्या इच्छा मनोकामना परिपूर्ण होणार आहे. त्याचबरोबर दुसरा उपाय असा करा, हनुमान जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर जन्म झाल्यानंतर मारुती रायाला चमेलीचं तेल फार प्रिय आहे. थोडंसं चमेलीचं तेल घ्या, त्यात थोडं शेंदूर वाहा आणि जर तिथे तुम्हाला त्या मारुती रायाच्या चरणाशी ते तुम्हाला जर ते अर्पण करता येत असेल तर अर्पण करा किंवा त्या मूर्तीला जर शेंदूर लावता येत असेल तर शेंदूर लावून द्या. हे केल्याने सुद्धा तुम्हाला मारुती राया प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना परिपूर्ण होणार आहे. त्याचबरोबर आपण हनुमान चालीसेचा पाठ सुद्धा करू शकतो. हनुमान चालीसेचा पाठ पण करा. दुसरा उपाय असा आहे की त्या दिवशी तुम्हाला 11 हनुमान चालीसेचे पाठ करायचे आहे. एकाच जागी बसून एकाच बैठकीत करायचे आहे. तुमची इच्छा मनोकामना जी असेल ती मारुतीला सांगा की मारुती राया माझ्या जी काही इच्छा आहे, जी इच्छा असेल ती सांगा. यासाठी मी आज एका जागी बसून एकाच बैठकीमध्ये 11 हनुमान चालीसेचे पाठ करणार आहे असा मानसिक संकल्प करून 11 हनुमान चालीसेचे पाठ करा. ते केल्यानंतर दुसरा उपाय असा आहे की ओम रामदूताय नमः, ओम रामदूताय नमः या मंत्राचा जेवढा जास्त तुम्हाला जप करता येईल तेवढा जास्त जप करा. किमान 1100च्या पुढे तुम्हाला जप करायचा आहे. कमीत कमी 1100 तरी तुमचा झाला पाहिजे. जप करताना रुद्राक्षाची माळच तुम्हाला पाहिजे आहे, दुसरी माळ चालणार नाही. रुद्राक्षाची माळ घ्या. ओम रामदूताय नमः, ओम रामदूताय नमः. 1 तास जरी तुम्ही बसले तरी खूप मोठ्या संख्येने तुमच्या जपाची संख्या होईल. म्हणून ती सेवा तुम्ही करा. त्याचबरोबर त्या दिवशी मारुती रायाला चणे आणि फुटाणे याचा प्रसाद आवडतो, तो मारुती रायाला अर्पण करा. कणिक आणि गुळ याने बनलेले जे पदार्थ असतात ते बनवून लोकांमध्ये वाटा. मारुती रायाला त्याचा प्रसाद अर्पण करा. ही सेवा ही जरी केली तरी तुम्हाला मारुती राया लवकर प्रसन्न होणार आहे. त्याचबरोबर एखाद्या मारुती महाराजाच्या मंदिरात जाताना एक नारळ सोबत घेऊन जा, थोडासा कापूर सोबत घेऊन जा आणि थोडासा शेंदूर सोबत घेऊन जा. गेल्यानंतर प्रथम ते नारळ आपल्या हातात घ्या. आपल्या इच्छा मनोकामना मारुती रायाला सांगा. सांगितल्यानंतर त्या नारळावरती थोडासा शेंदूर अर्पण करा. 2 कापूर घ्या आणि त्या नारळावरती प्रज्वल्य करा. ओम रामदूताय नमः, ओम रामदूताय नमः याचा जप करा आणि इच्छा मनोकामना सांगा आणि ही इच्छा मनोकामना माझी पूर्ण होते असे म्हणून ते मारुती रायापाशी ते कापूर जो प्रज्वल्य केले ते नारळ मारुती रायाला अर्पण करून द्या. मारुती रायाला नमस्कार करा. बाहेर या. त्या मंदिराला तुम्हाला
11 प्रदक्षिणा मारता आलं तर त्या 11 प्रदक्षिणा मारा आणि मारुतीला सांगा की हे मारुतीराया, माझ्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर परिपूर्ण होते. असा हा उपाय केल्याने तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे आणि तुमची इच्छा मनोकामनाही पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर जर तुमची इच्छा मनोकामना व्यवसायाची असेल, व्यवसायात वाढ होण्याची असेल किंवा घरामध्ये रोग असेल, कोणा आजारीपण असेल, यासाठी जर तुम्ही करत असाल तर हा उपाय करा. 100% तुमच्या घरातला त्रास कमी होईल. एक नारळ घ्यायचा आहे, त्याचबरोबर एक 5 रुईचे फुलं घ्यायचे आहेत, 11 रुईचे पानं घ्यायचे आहे. पहिले प्रथम रुईचे पानं खाली ठेवा, त्यावरती ते नारळ ठेवा. नारळ ठेवल्यानंतर त्या नारळाला थोडासा शेंदूर अर्पण करा, त्यावरती कापूर प्रज्वाल्य करा आणि ते नारळ हातात घ्या. जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजारी असेल त्या व्यक्तीचं नाव घ्या किंवा तुम्हाला व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर त्या व्यवसायाचं नाव घ्या आणि ते सर्व मारुतीरायाला अर्पण करून द्या. सगळ्यात शेवटी झाल्यानंतर ते 5 रुईचे पानं घ्यायचे आणि मारुतीच्या चरणाशी एक एक करून अर्पण करून द्यायचे. हे केल्याने सुद्धा तुम्हाला मारुतीरायाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि त्याचबरोबर मारुतीराया तुमचं कल्याण करणार आहे आणि घरातले सर्व अडचणी तुमच्या दूर करणार आहे. पुढचा उपाय असा आहे, ज्याचा व्यवसाय असेल, व्यवसायाला जर कोणाची वाईट नजर लागली असेल किंवा आपल्या विषयी कोणी वाईट विचार करत असेल, आपले कोणी गुप्त शत्रू असेल, या सर्वांचा नाश होण्यासाठी हा उपाय आहे. तो नक्की करा. तुम्हाला 100% याच्यातून चांगलाच रिझल्ट मिळेल. त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जन्मोत्सव ज्या दिवशी आहे त्या दिवशी एक द्रोण घ्या. त्या द्रोणामध्ये काळे उडीद टाका, अखंड काळे उडीद घ्या. त्या द्रोणामध्ये अखंड काळे उडीद टाका. खूप सारा शेंदूर वाहा आणि कणकेचा दिवा तयार करा. कणकेचा दिवा तयार केल्यानंतर चारी दिशेने त्याला वाट लावता येईल अशी चारी दिशेने वाती लावा. त्या शेंदुरावरती, त्या उडदाच्या डाळीवरती तो दिवा ठेवायचा आणि तो प्रज्वाल्य करायचा. प्रज्वाल्य करून ते द्रोण आपल्या हातात घ्यायचा. मारुतीरायाला सांगायचं की हे मारुतीराया, जर माझे कोणी गुप्त शत्रू असतील, माझ्याविषयी माझ्या व्यवसायाला कोणी वाईट नजर लावत असेल, माझ्या व्यवसायामध्ये मला चांगलं यश मिळू दे, माझ्याकडे चांगले कस्टमर येऊ दे आणि माझा व्यवसाय चांगला सेटलमेंट होऊ दे, अशी प्रार्थना करून तो दिवा प्रज्वाल्य झाल्यानंतर तो दिवा तिथेच काढून ठेवा. मारुतीरायाला नमस्कार करा आणि तो जो द्रोण आहे तो तसंच हातात ठेवायचा आणि मारुतीरायाच्या मंदिराला 11 प्रदक्षिणा मारायच्या. पण प्रदक्षिणा मारताना ओम श्री रामदूताय नमः, ओम श्रीम रामदूताय नमः या मंत्राचा सतत जप करत चला. प्रदक्षिणा झाल्यानंतर ते काळे उडीद आणि तो शेंदूर आहे तो आपल्या व्यवसायाच्या जागी घेऊन जा आणि त्या ठिकाणी तो ठेवून द्या. पुढचा ज्या दिवशी शनिवार येईल त्या शनिवारच्या दिवशी ते उडीदाचे दाणे आणि ते शेंदूर आपल्या व्यवसायाच्या जागेपासून सुरुवातीतून होती तिथून ते दाणे टाकायला सुरुवात करा. जोपर्यंत ते दाणे संपत नाही तोपर्यंत ते लांबपर्यंत ते दाणे तसे टाकत जरा. हा उपाय करा. 100% तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती झालेली दिसेल. हे सर्व करताना मारुतीराया आपलं मन स्वच्छ पाहिजे. मारुतीराया ज्याचं मन स्वच्छ आहे त्यालाच लवकर प्रसन्न होत असतो. नाही तर जन्मोत्सव आहे म्हणून त्या दिवशी जायचं, गुरुजींनी सांगितले म्हणून करायचं, एक दिवशी करायचं, पटपट करायचं, गर्दी असं करू नका. वेळ लागला तरी चालेल पण चांगल्या मनापासून करा. 100% तुम्हाला मारुतीराया प्रसन्न होईल आणि तुमच्या इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या परिपूर्ण करतील. जे तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्हाला 100% मारुतीराया देईल. कारण की कलियुगामध्ये मारुतीराया लवकर प्रसन्न होत असतो. फक्त मनामध्ये मारुतीरायाविषयी एक व्यवस्थित भावना निर्माण करा. मारुतीरायाला सांगा की हे मी तुझा लेकरू आहे, मला तू सांभाळून घे आणि इच्छा मनोकामना परिपूर्ण होऊ दे. आणि सगळे उपाय केल्यानंतर सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे. त्या दिवशी मारुतीरायाला एक नारळ फोडून ते नारळ मारुतीरायाला अर्पण करून द्यायचं आहे. हे सर्व करा. बघा तुम्हाला 100% येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला या सर्व उपाय केल्याने तुमची इच्छा मनोकामना परिपूर्ण झालेली दिसेल. व्यवसायामध्ये वाढ झालेली दिसेल. घरामध्ये कोणी आजारी असेल त्याचा आजार पण कमी झालेला दिसेल. मन शांत ठेवा. व्यवस्थित मनापासून करा. 100% तुम्हाला याच्यातून फायदा होईल. श्री गुरुदेव दत्त.